हॅलो फ्रेंड्स, HSCLचा वन डे टाईम फ्रेमचा चार्ट तुमच्या समोर आहे। या स्टॉकमध्ये आपण बाईंग शोधणार आहोत। तर इथे बाईंग कसं बघायचं, मी इथे एक बॉटम टू टॉप फिबोनाची मार्क केला आहे। या फिबोनाचीच्या 50-60 एरियामध्ये आपण बाईंग शोधतोय। तर फिबोनाचीच्या 50-60 एरियामध्ये एक चांगला मॉर्निंग स्टार पॅटर्न बनला आहे आणि तिथे मार्केटने सपोर्ट घेऊन मार्केट वर गेले आणि इथं चांगले बाईंगचे कॅन्डल बनलेत आणि चांगलं बाईंग आले। मला एक नवीन टॉप भेटला, तर मी हा बॉटम टू टॉप फिबोनाची मार्क केला। या फिबोनाचीच्या 50-60 एरियामध्ये परत मार्केटनी सपोर्ट घेतला आणि मार्केट वर जाते आणि इथे एक चांगली बाईंगची कॅन्डल बनली आहे आणि ब्रेकआउट कॅन्डल इथे आलेली आहे। इथे तुम्ही व्हॉल्यूम बघू शकता, चांगला व्हॉल्यूम पण इथे बिल्डअप झालेला आहे। इथे आपल्याला ब्रेकआउट तर दिसतोय, पण याआधी आपण या स्टॉकची प्रीवियस हिस्ट्री बघूया काय होती। मी इथे मंथली टाईम फ्रेम लावलेला आहे। मंथली टाईम फ्रेममध्ये इथे एक कप हँडल मार्केटने बनवला आहे। कप हँडल बनवताना RSI 60च्या आत होता आणि त्यावेळेस इथे व्हॉल्यूम खूप चांगले येत होते, पण आपल्याकडे पॅटर्न कन्फर्मेशन नसल्यामुळे आपण हा स्टॉक वॉच लिस्टमध्ये ठेवला आणि ज्यावेळेस आपल्याला कप हँडलचा ब्रेकआउट दिसला त्यावेळेस आपण हा स्टॉक बाईंगसाठी शोधला। तर आपण हा स्टॉक बाईंगसाठी शोधला। या स्टॉकने खूप चांगलं टार्गेट दिलेलं आहे। इथले जे बायर्स होते त्यांच्यासाठी खूप चांगलं टार्गेट होतं हे। तर एवढं मोठं टार्गेट दिल्यानंतर हा स्टॉक आता रिट्रेसमेंटमध्ये येतोय आणि आता रिट्रेसमेंटमध्ये प्राईस खाली आल्यानंतर इथे बाईंग कुठं शोधायचं, तर मी इथे एक बॉटम टू टॉप फिबोनाची मार्क केला आहे। इथे तुम्ही बघू शकता परफेक्ट लेवलला 50-60 एरियामध्ये मार्केट सपोर्ट घेते आणि तिथून ज्यावेळेस फिबोनाचीच्या 50-60 एरियाला मार्केट सपोर्ट घेत असतं त्यावेळेस तिथून मार्केट वर जाण्याचे चान्सेस खूप चांगले असतात आणि बरोबर तिथेच बाईंग चांगला आलेला आहे मार्केटमध्ये। तर या स्टॉकमध्ये RSI प्लस फिबोनाची प्लस कप हँडल पॅटर्न यावरून आपण हे बघू शकतो की यामध्ये बाईंगसाठी खूप चांगले चान्सेस आहेत। हा स्टॉक तुम्ही तुमच्या वॉचलिस्टमध्ये नक्की ठेवा, यामध्ये मोमेंटम येण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि इथे RSI पण 60च्या वर आहे। तर आपण हा स्टॉक वॉचलिस्टमध्ये ठेवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।